नमस्कार मंडळी, उन्हाळा सुरू झाला की घराघरात वाळवणाची लगबग सुरू होते ना. आज आपण बनवणार आहोत उन्हाळी वाळवण स्पेशल साबुदाणा बटाटा चकली, जी खायला कुरकुरीत, हलकी आणि उपवासासाठी एकदम परफेक्ट आहे. ही चकली आधी करून उन्हात वाळवून ठेवली की वर्षभर कधीही तळून खाता येते आणि चहासोबत तर तिची चव अजूनच खुलते. फक्त काही सोप्या साहित्यात तयार होणारी ही पारंपरिक रेसिपी तुमच्या वाळवणाच्या यादीत नक्कीच असायला हवी. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची खास उन्हाळी वाळवण साबुदाणा बटाटा चकली रेसिपी. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. इथे मी बरोबर 1 किलो साबुदाणा निवडून घेतलेला आहे. असा निवडून घ्यायचा कारण त्याच्यामध्ये खडे असतात. एकदा का असा साबुदाणा निवडून घेतला की इथे मी साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे. हलक्या हाताने असं चोळायचं, म्हणजे साबुदाण्याच्या वरची जी धूळ किंवा घाण असते ती निघून जाते. साबुदाण्यामध्ये भरपूर असं स्टार्चही असतं. 2 ते 3 वेळा मी हा साबुदाणा धुवून घेतलेला आहे. आता हा आपल्याला भिजायला ठेवायचा आहे. तर साबुदाण्याच्या वरती बरोबर बोटाचं 1 कांड असतं ना, तेवढं पाणी ठेवायचं आहे. रात्रभर आपल्याला हा साबुदाणा भिजायला ठेवायचा आहे. इथे बघा, मी मोठंच पातेलं घेतलेलं आहे, कारण तर हा साबुदाणा भिजला की अगदी वरपर्यंत येतो. तर बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी इथे बघा साबुदाणा अगदी परफेक्ट भिजलेला आहे आणि भिजून अगदी वरपर्यंत आलेला आहे. त्यामुळेच इथे मी मोठं पातेलं घेतलेलं होतं. इथे बघा, असा मॅश केला की लगेच साबुदाणा मॅश होत आहे, म्हणजे अगदी परफेक्ट भिजलेला आहे आणि याच्यामध्ये भरपूर असं पाणीही राहिलेलं नाही. अगदी परफेक्ट साबुदाणा भिजलेला आहे. 1 किलो साबुदाणा घेतलेला होता, त्यासाठी बरोबर 2 किलो बटाटे मी उकडून घेतलेली आहेत आणि त्याची साल काढून घेतलेली आहेत. बटाटे उकडली ना, पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि त्याच्यानंतरच त्याची साल काढून घ्यायची आहेत. आणि इथे मी 10 हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे. मिरची तिखट आहे, त्यामुळे मी इथे 10 हिरवी मिरची घेतलेली आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. मिरची तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. जसं तुम्हाला तिखट किंवा कमी तिखट आवडतं त्या पद्धतीने तुम्ही मिरची वापरू शकता. काय आपण बटाटा उकडलेला आहे ना, तोही घेताना अगदी ताजा घ्यायचा आहे, जास्त सुकलेला घ्यायचा नाही. आता मी इथे काय करणार आहे, हा उकडून घेतलेला बटाटा किसून घेणार आहे. तर खिसणीचं मध्यम होल असताना तिथून आपल्याला सर्व बटाटे व्यवस्थित खिसून घ्यायचे आहेत. तर इथे मी जे प्रमाण घेतलेलं आहे ना, त्याच्यामध्ये बघा 1 किलो साबुदाणा घेतलेला आहे, त्याला बरोबर दुप्पट म्हणजे 2 किलो इथे मी बटाटा घेतलेला आहे. हे अगदी अचूक प्रमाण आहे. या प्रमाणामध्ये जर तुम्ही ही उपवासाची बटाटा साबुदाणा चकली बनवली ना, तर अगदी परफेक्ट होते. हे मिश्रण जास्त पातळ होत नाही किंवा जास्त घट्टही होत नाही. तर बघा, मस्त असं आपल्याला इथे मी सर्व बटाटा किसून घेतलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये जो भिजवून घेतलेला साबुदाणा आहे ना, तो टाकायचा आहे. तर साबुदाणा टाकताना काय करायचं आहे, आपल्याला सुरुवातीला थोडासा असा मोकळा करून घ्यायचा आहे, जेणेकरून यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. इथे मी हा साबुदाणा हाताने अगोदर पातेल्यामध्ये मोकळा करून घेत आहे आणि त्यानंतर इथे मी ज्यामध्ये आपण बटाटा किसला होता ना, त्याच्यामध्ये टाकलेला आहे. इथे ना आपण परात किंवा घमेलच घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित मिश्रण बनवता येतं, खाली जास्त सांडत नाही. तर इथे मी काय करत आहे, हा जो साबुदाणा घेतलेला आहे ना आणि बटाटा खिसून घेतलेला आहे, तो व्यवस्थित एकजीव करून घेत आहे. तर हाताने आपल्याला काय करायचं आहे, हा साबुदाणा थोडा थोडा मॅश करून याच्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि एकसारखं किंवा एकजीव करून घ्यायचं आहे. इथे मी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवत आहे ना, त्या पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे. आपण अगोदर खाली बटाटा टाकलेला होता आणि त्याच्यावरून साबुदाणा टाकलेला आहे. तर असं व्हायला नको आहे की बटाटा खालीच राहील आणि साबुदाणा वर राहील, असं होऊ द्यायचं नाही. अगदी व्यवस्थित खालीपासून आपल्याला एकसारखं किंवा एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघा, ही साबुदाणा बटाटा चकली आहे ना, ती एकदा आपण करून ठेवली ना, वर्षभर जेव्हा कधी आपल्याला खायची असेल किंवा उपवास असेल ना, त्यावेळेस आपण तळून खाऊ शकतो. बाहेरचं उपवासाला तळलेलं खाण्यापेक्षा आपण घरामध्येच असं उपवासाचे काही साहित्य किंवा वाळवण बनवून ठेवू शकतो. बटाटा आणि साबुदाणा अगदी छान असा एकजीव झालेला दिसत आहे.
हे जे मिश्रण आहे ना ते थोडंसं चिकट होतं, त्यामुळे हाताचा थोडासा राडा होतो। तर सर्व साहित्य एकजीव केल्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। सुरुवातीला मीठ कमीच टाकायचं, जास्त झालं तर खारट होऊ शकतं। त्यानंतर बारीक करून घेतलेली हिरवी मिरचीही टाकली आहे। काही जण उपवासाला जिरे खातात, तर तुमच्याकडे जिरे चालत असतील तर तुम्ही याच्यामध्ये जिरे टाकू शकता। जर तुम्हाला याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची नसेल तर सुकी लाल मिरची असते ना, ती तुम्ही मिक्सरला दळून याच्यामध्ये चवीनुसार जसं तुम्हाला तिखट लागतं त्या पद्धतीने घालू शकता। हिरवी मिरची आणि मीठ टाकल्यानंतर पुन्हा मी मिक्स केलेलं आहे। तुम्हाला इथे थोडंसं मीठ कमी वाटत असेल तर टाकू शकता। साबुदाणा बटाटा चकली बनवण्यासाठी इथे मी सोऱ्या घेतलेला आहे आणि सोऱ्याला चकलीचा साचा लावलेला आहे। साबुदाणा बटाटा चकलीचं जे मिश्रण आहे ना ते आपण या सोऱ्यामध्ये भरायचं आहे। तर भरताना काय करायचं, थोडंसं मिश्रण टाकलं ना असं दाबून घ्यायचं, म्हणजे ज्यावेळेस आपण चकली बनवत असतो ना त्यावेळेस ती व्यवस्थित आकार येते, मध्ये मध्ये अशी तुटत नाही। तर बघा मी 1-2 चमचे टाकलं की असं दाबून घेत आहे आणि एकदम असं कडेपर्यंत, वर कडेपर्यंत हा शेवगा भरायचा नाही आणि व्यवस्थित अशी आपण ही चकली पाडून घ्यायची आहे। इथे मी एक सुती कापड अंथरलेलं आहे आणि त्याच्यावरती ही साबुदाणा बटाटा चकली बनवून घेत आहे। बघा अगदी मस्त अशी आपली ही साबुदाणा बटाटा चकली होत आहे। बनवताना अजिबात मध्ये कुठेही तुटत नाही, अगदी परफेक्ट असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। 3 दिवस उन्हामध्ये अगदी कडकडीत वाळवून घेतलेले आहेत आणि इथे बघा आता मी ह्या साबुदाणा बटाटा चकली तुम्हाला तळून दाखवत आहे। तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 5 ते 6 साबुदाणा चकली टाकलेली आहे। इथे बघा ही साबुदाणा बटाटा चकली अगदी दुप्पट अशी फुललेली आहे। याच्यामध्ये जो आपण साबुदाणा घातलेला आहे ना तोही पहिल्यापेक्षा दुप्पट फुललेला आहे आणि ही साबुदाणा चकली आहे ना ती अगदी छान क्रिस्पी तयार होते आणि खूप जास्त तेलकटही होत नाही। तर बघा अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि बनवायलाही खूप जास्त सोपी आहे। व्हिडिओमध्ये अगदी अचूक प्रमाण दाखवलेलं आहे आणि बघा मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे। याच्यामध्ये साबुदाणाही व्यवस्थित फुललेला आहे। ही चकली आधी करून उन्हात वाळवून ठेवली की वर्षभर कधीही तळून खाता येते आणि जी खायला कुरकुरीत, हलकी आणि उपवासासाठी एकदम परफेक्ट आहे। तुम्हीही या उन्हाळ्यामध्ये नक्कीच अशी साबुदाणा बटाटा चकली बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल आणि फ्रेंड्स फॅमिली बरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा। इथे बघा आता मी तुम्हाला इथे आवाज दाखवते, अगदी क्रिस्पी अशी आपली साबुदाणा चकली तयार झालेली आहे आणि याच्यामधली जे साबुदाणा आहेत ना तेही अगदी छान असे फुललेले आहेत। बघा मस्त अशी क्रिस्पी किंवा कुरकुरीत झालेली आहे आणि जास्त तेलकटही झालेली नाही। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।